जय शिवराय मित्रमैत्रिणींनो. हिंदवी स्वराज्याचा खून दिनांक 29 एप्रिल 1922 रोजी साताऱ्याला श्री शिवजयंती उत्सव प्रसंगी प्रबोधनकार ठाकरे यांनी दिलेलं व्याख्यान. भगिनी बांधव हो, आज आपण पुण्यश्लोक श्री शिवाजी महाराज यांचा जन्मदिवस साजरा करण्याकरिता जमलो आहोत. आजचा दिवस अत्यंत मंगल, अत्यंत पवित्र, स्फूर्तिदायक असा आहे. या दिवशी गुलाम महाराष्ट्राला स्वतंत्र करणारा, नामर्द मराठ्यांना मर्द बनवणारा आणि नागर हाक्या अनाडी शेतकऱ्यांतून भीष्मार्जुन करण्यापेक्षाही सवाई भीष्मार्जुन निर्माण करणारा राष्ट्रवीर जन्माला आला. अर्थात अशा मंगल प्रसंगी शिवरायास आठवावे या विषयानुरूप शिवचरित्राबद्दल मी काही विवेचन करावे अशी आपली अपेक्षा असणे साहजिक आहे व तसा माझाही उद्देश होता. परंतु पाडळीला मोटारीत बसून मी साताऱ्याकडे येऊ लागताच माझा तो बेत बदलला. शिवरायास आठवता संबंधात शिवशाहीचा चित्रपट माझ्या अंतचक्षुसमोर भराभर फिरू लागला आणि सातारच्या या निमकहराम स्वराज्यद्रोही राजधानीत मी येऊन दाखल होताच शिवाजीने स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याच्या अंतकाळचा भयसूर देखावा मला स्पष्ट दिसू लागला. बांधव व आपण सातारकर असल्यामुळे आपल्याला सातारचा अभिमान असणे योग्य आहे. क्षमा करा, मला तितका त्याचा अभिमान नाही. सातारा ही पापभूमी आहे. सातारा ही हिंदवी स्वराज्याची रासभूमी आहे. रायगडावर उदय पावलेल्या हिंदवी स्वराज्याचा सूर्य या साताऱ्यात हस्त पावला. रायगडाला जन्माला आलेल्या स्वराज्याच्या कडीला नख देऊन भिक्षुकशाहीने साताऱ्यास या स्वराज्याचा मुर्दा पाडला. दिल्लीच्या मोगल बादशाहीच्या सिंहासनाला गदागदा हलवणाऱ्या, इतकेच नव्हे तर आटकेपार रुमशामच्या बादशाही तख्ताचा थरकाप उडवणाऱ्या हिंदवी स्वराज्याचे रक्त या सातारच्या पापभूमीवर सांडलेले आहे. शिवछत्रपतीच्या विश्वव्यापी मनोरथाचा या भूमीत नायनाट झाला. त्याच भूमीवर उभे राहून आजच्या मंगलप्रसंगी पुण्यश्लोक शिवरायांचे गुणगायन करण्यापेक्षा आमचे हिंदवी स्वराज्य का नष्ट झाले, त्याच्या गळ्याला कोणाकोणाच्या अधमांनी नख लावले आणि भिक्षुकशाहीने कोणकोणती घाणेरडी कारस्थाने करून आमच्या राष्ट्रीय स्वातंत्र्याचा मुर्दा या साताऱ्यात पाडला, याचा आज जर आपण इतिहासाच्या आधाराने विचार केला तर सध्याच्या स्वराज्योन्मुख अवस्थेत आपल्याला आपल्या कर्तव्याची पावले नीट जपून टाकता येतील. स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे असली तात्विक पुराणे सांगणारे टिळकानुटिळक आज पैशाला खंडीभर झाले आहेत. परंतु त्याच जन्मसिद्ध हक्कावर रखरखीत निखारे ठेवण्यास ज्या हरामखोरांची मनोदेवता महाराष्ट्रद्रोहाचा व्याभिचार करण्याच्या कामी किंचित सुद्धा शरमले नाही, त्याचा खराखुरा इतिहास उजेडात आणणारे मात्र आपल्याला मुळीच भेटणार नाहीत. आज स्वराज्य शब्दाचे पीक मनमुराद आलेले आहे. फंडगुंडांच्या पोतड्या भरण्यासाठी स्वराज्य हा एक ठगांचा मंत्र होऊन बसला आहे. परंतु स्वराज्य म्हणजे काय याची व्याख्या मात्र कोणी स्पष्ट करीत नाही. अशा प्रसंगी आपले हिंदवी स्वराज्य आपण का गमावले याचा नीट विचार केल्यास सध्या महाराष्ट्रभर धुमाकूळ घालीत असलेल्या राष्ट्रीय गुंडांच्या स्वराज्यविषयक चळवळीत ब्राह्मणेतर संघाने किती जपून वागले पाहिजे याचा खुलासा तेव्हाच होईल. राष्ट्रीयांची स्वराज्य पुराणे म्हणजे गावभवानीची प्रतिव्रत्यावरील व्याख्याने आहेत. हे राष्ट्रीय म्हणजे जे त्यावेळेचे RSS, हिंदू महासभा यांना ते म्हणत आहेत. कारस्थानी वेदांत आहे, ठगांची ठगी आहे, स्वार्थ साधूंचा मायाजाळ आहे. शिवरायास आठवावे गोष्ट खरी, परंतु आज शिव छत्रपतीचे स्मरण होताच त्याच्या हिंदवी स्वराज्याच्या रासाचे पृथक्करण करण्याकडे आपली स्मरणशक्ती वळते. त्याला काय इलाज? तेव्हा आपण आता छत्रपती प्रतापसिंह महाराज यांच्या कारकिर्दीकडे वळू. प्रतापसिंह हे 19व्या शतकाच्या सुरुवातीचे शाहू छत्रपती होते. 1818 साली रावबाजींचे व त्याबरोबर पुण्यातल्या पेशवाईचे उच्चाटन पापस्मरण बाळाजीपंत नातूंनी केल्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीने प्रतापसिंह महाराजांना त्यांच्या पूर्वजांच्या सिंहासनावर स्थापन केले.
त्यापूर्वी येथील नजीकच्या वासोटा किल्ल्यावर प्रतापसिंह महाराजांना निमकहराम कृतघ्न पेशव्यांनी सहकुटुंब सहपरिवार अनेक वर्ष कैदेत ठेवलेले होते. सिंहासनाधिष्ठित होताच महाराजांनी राजकारणाची यंत्ररचना ठाकठीक बसवल्यानंतर ब्राह्मणेतरांच्या सामाजिक आणि धार्मिक उन्नतीचा प्रश्न त्यांनी हाती घेतला. हे खूप महत्त्वाचा इतिहास आहे मित्रांनो, की जो बऱ्याचशा लोकांना, सुज्ञ लोक समजणाऱ्या लोकांना सुद्धा माहीत नाही, मराठ्यांना पण माहीत नाही, की प्रतापसिंह राजे भोसले हे छत्रपती घराण्यातले राजे यांना वासोटा किल्ल्यावर पेशव्यांनी सहकुटुंब कैद करून ठेवलेलं होतं आणि पेशवे राज्यकारभार करत होते. लक्षात घ्या, म्हणजे पेशवे म्हणजे मराठे नव्हते, पेशवे म्हणजे हिंदवी स्वराज्य नव्हते. त्यांनी मराठ्यांचा जो राजा आहे, हिंदवी स्वराज्याचे जे छत्रपती होते, त्यांना कैद करून राज्य हस्तगत केलेलं होतं. शंभूराजांच्या हत्येनंतर हे सगळं डिटोरेशन झालेलं होतं. थोडक्यात सांगायचं म्हणजे ब्राह्मणेतरांच्या उन्नतीचा जो प्रश्न करवीरकर छत्रपतींनी सध्या हाती घेतलेला आहे, तोच प्रश्न प्रतापसिंह महाराजांनी हाती घेऊन दीनदुनियेला ब्राह्मणांच्या कारस्थानी भिक्षुकशाही बंडापासून मुक्त करण्याचा विडा उचलला. ब्राह्मणेतरांच्या अज्ञानावर मनमुराद चरण्यास साकावलेल्या पेशव्यांच्या अभिमानी भिक्षुकांना महाराजांची ही चळवळ कशी बरे सहन होणार. ती हाणून पाडण्यासाठी भिक्षुकशाहीने कमरा कसल्या. त्यावेळी या कंपूचे पुढारपण स्वीकारण्यासाठी पुढे झालेले त्यावेळेचे लोकमान्य म्हणजे पापस्मरण बाळाजीपंत नातू हे होते. इंग्रजांकडून मिळणाऱ्या जहागिरीच्या लचक्याच्या लालचटलेल्या ज्या अदमाने स्वजाती वर्चस्वाच्या शनिवारवाड्यावर इंग्रजांचा बावटा फडकवायला मागे पुढे पाहिले नाही, तो चांडाळ छत्रपतींच्या ब्राह्मणेतर संघाला उन्नतीचा एक श्वास देखील कसा घेऊ देईल. असले हे लोकमान्य नातू शेंडी झटकून पुढे सरसावताच त्यांच्या पाठीमागे चिंतामणराव सांगलीकर, बाळाजी काशी किबे, बाळंबट जोशी, बाळकोबा केळकर, नागो देवराज, भोरचे पंत सचिव, कृष्णाजी सदाशिव भिडे, सखाराम बल्लाळ महाजनी, महादेव सप्रे, भाऊ लेले कंसात एक मावळा, एक एअर इचिभन, हतबी भाऊ लेल्या आणि कंसपूर्ण असले हे अस्सल ब्राह्मण वीर प्रतापसिंह छत्रपतींची चळवळ आमूलाग्र उखडून टाकण्यासाठी कमरा कसून सिद्ध झाले. परंतु ही सर्व सेना जातीची पडली ब्राह्मण. एकरकमी चित्पावन अस्सल राष्ट्रीय. तेव्हा आपल्या पक्षाला सार्वजनिकत्व आणण्यासाठी बाळाजीपंतांना काही आत्मद्रोही व गरबेद्या ब्राह्मणेतर पात्रांची फारच जरूर भासू लागली. लवकरच परशुरामाच्या कृपेने बाळाजीपंतांच्या या राष्ट्रीय चळवळीत एक बिनमोल ब्राह्मणेतर पाद हस्तगत झालं. ते कोणते म्हणाल तर खुद्द प्रतापसिंहांचे धाकटे भाऊ आप्पासाहेब भोसले. खुद्द राजघराण्यातलाच असला अस्सल मोहरा राष्ट्रीय चित्पावनी मंत्र्यांच्या जाळ्यात सापडताच नातूच्या राष्ट्रीय कटाला सार्वजनिकपणाचे स्वरूप तेव्हाच आले आणि ईस्ट इंडिया कंपनीच्या बगलेत शिरून या राष्ट्रीय नातू कंपूने इंग्रजांच्या हातून छत्रपतींच्या सिंहासनाचे परस्पर पावणेतेढा करण्याची आपली कारवाई सुरू केली. या कामी त्यांनी 1-2 शंकराचार्यसुद्धा बगलेत मारले. नातूंनी विचार केला की हा मगरपट्टा छत्रपती ब्राह्मणेतरात धार्मिक आणि सामाजिक जागृती करून आम्हा भूदेवाचे वर्चस्व कडीपेक्षाही पातळ करणार काय. थांब लेका, तुझ्या सिंहासनाच्या खालीच माझ्या चित्पावनी कारस्थानाचा बांब गोळा ठेवून कंपनी सरकारच्या हातूनच त्याचा स्फोट करवितो. मग पाहतो तुझ्या ब्राह्मणेतरांच्या उन्नतीच्या गप्पा. बांधवो, कोल्हापूरच्या श्री शाहू छत्रपतींना स्वराज्यद्रोही ठरवण्याची केसरीकारांची राष्ट्रीय चतुराई आणि प्रतापसिंहाला गुप्तकटाच्या फासात अडकवून जिवंत गाडण्याची नातूशाही, या दोनही गोष्टींचा मसाला एकाच राष्ट्रीय गिरणीचा आहे. इतके आपण लक्षात ठेवले म्हणजे झाले. नातू कंपूत सामील झालेल्या या सर्व पंचरंगी राष्ट्रीयांनी कंपनी सरकारच्या गव्हर्नरपासून तो थेट सातारच्या रेसिडेंटापर्यंतच्या सर्व पात्रांच्या नाकात आपल्या कारस्थानाची व्यसन खूप शर्तीने घातली. अर्थात सर जेम्स
कारनाकपासून तो थेट रेसिडेंट कर्नल ओवान्सपर्यंत सगळी बाहुली लोकमान्य नातूंच्या सूर्याच्या हालचालीप्रमाणे लेफ्ट राईट करू लागली. यापुढचा इतिहास अत्यंत भयंकर आणि मानवी अंतःकरणात जाळून टाकण्यासारखा आहे. परंतु तो प्रत्यक्ष घडवीत असताना मात्र बाळाजीपंत नातू किंवा चिमणराव सांगलीकर यांच्यापैकी एकाचेही अंतःकरण चुकूनसुद्धा कधी द्रवले नाही. राष्ट्रीय अंतःकरण म्हणतात ते हे असे असते. अनुयायांची गोष्ट काय विचारायची, जेथे खुद्द आप्पासाहेब भोसले राज्यलोभाने सख्या भावाच्या गळ्यावर सुरी फिरवण्यास सिद्ध झाला, तेथे आपल्या सद्विवेक बुद्धीची मुंडी पिरगळताना इतरांना कशी भीती वाटेल. प्रतापसिंह महाराजांनी भिक्षुकशाहीचे बंड मोडून ब्राह्मणेतरांना धार्मिक व सामाजिक स्वातंत्र्य देण्याची चळवळ हाती घेताच बाळाजीपंत नातूच्या उपरण्याखाली जे राष्ट्रीय कुत्र्यांचे सार्वजनिक मंडळ जमा झाले, त्याला एवढीच कल्पना भासू नये काय की आपल्या या उलट्या काळजाच्या कारस्थानामुळे शिवछत्रपतींच्या हिंदवी स्वराज्याचे सिंहासन आपण जाळून पोळून खाक करीत आहोत, महाराष्ट्राच्या मानेवर सुरी फिरवीत आहोत, जाणून बुजून क्षुल्लक स्वार्थासाठी फिरंगी आपल्या घरात घुसवीत आहोत. आजला याच हरामखोर नातूचे सांप्रदायिक जातभाई करवीरकर छत्रपतींना स्वराज्यद्रोही छत्रपती म्हणून शिव्या देण्यास शरमत नाहीत. यावरून एवढेच सिद्ध होते की बाळाजीपंत नातूचा स्वराज्यद्रोही संप्रदाय अजून महाराष्ट्रात जिवंत आहे. आम्हाला जर स्वराज्य मिळवायचेच असेल, आमचे उद्याचे स्वराज्य चिरंजीव व्हावे अशी जर तुमची इच्छा असेल, तर प्रतापसिंहांच्या वेळी भिक्षुकशाहीने या साताऱ्यात रायगडच्या स्वराज्याचा जसा मुर्दा पाडला, तसाच उद्याचे स्वराज्य मिळवण्यापूर्वी महाराष्ट्र शिल्लक उरलेल्या स्वराज्यद्रोही नातू संप्रदायाचा आपणास प्रथम बिमोड केला पाहिजे. नवे असे केल्याशिवाय तुम्हाला स्वराज्यच मिळणे शक्य नाही. बाळाजीपंत नातूचे चरित्र भ्रूणहत्या, स्त्रीहत्या, गोहत्या, स्वराज्य हत्या व सत्यहत्या असल्या कल्पनातीत महापातकांनी नुसते बरबटलेले आहे. अर्थात जोपर्यंत हा नातू किबे केळकर अँड कोचा संप्रदाय महाराष्ट्रातून हद्दपार होणार नाही, तोपर्यंत आपल्याला खरेखुरे स्वराज्य लाभणार नाही. या संप्रदायाच्या स्वराज्यद्रोही लीला जर नीट विचारात घेतल्या नाहीत, तर तुमच्या पदरात पडणारे स्वराज्य म्हणजे ब्राह्मण भोजनातल्या खरकट्या पत्रावेळी हे खूप ध्यानात ठेवा. छत्रपती प्रतापसिंहाने ब्राह्मणेतरांची सुरू केलेली चळवळ हाणून पाडण्यासाठी खुद्द त्यालाच पदभ्रष्ट करून मुळातलाच काटा उपटण्याची बाळाजीपंत नातूच्या राष्ट्रीय कंपूची जी तयारी झाली, तिकडे आपण आता वळू. हर प्रयत्नाने घरभेद करून फोडलेल्या आप्पासाहेब भोसल्याच्या तारीख 24 मार्च 1839 रोजी नातूने रेसिडेंट ओवेन्सच्या चरणावर नेऊन घातले व त्याच्या झेंड्याखाली सर्व स्वराज्यद्रोही गुप्तकटवाल्यांची मर्कट सेना भराभर जमा केली. कंपनी सरकारच्या गव्हर्नरापर्यंत सर्वांना प्रतापसिंहाविरुद्ध चिथावून देऊन हा राजा इंग्रजांचे राज्य उलथवून पाडण्याचा गुप्त कट करीत आहे. आम्ही सर्व पुराव्यासह आपल्याला देतो. माबाप कंपनी सरकारची आम्हाला पूर्ण मदत असावी असा मंत्र फुंकून रेसिडेंट ओवन्सला नातू कंपूने आपले तोंड बनविले. राजकीय बाब ओवन्सच्या मार्फत अशी पटवून दिली. तो इकडे अधर्म मार्तंड चिंतामणराव सांगलीकर यांनी वेदोक्त पुराणोक्त तंटा उपस्थित करून छत्रपतींच्या विरुद्ध कंपनी सरकारकडे धार्मिक जुलमाबद्दल फिर्यादीच्या अर्जाची भांडोळी रवाना करण्यासाठी आपली ब्राह्मण सेना जय्यत उभी केली. आज ज्याप्रमाणे ब्राह्मणेतरांविरुद्ध व विशेषतः सत्यशोधकांविरुद्ध अत्याचाराच्या खोट्यानिट्या फिर्यादींची दंगल उडालेली आहे, त्याचप्रमाणे चिंतामणरावाच्या ब्राह्मण सैन्याने आपला शंखध्वनी संप्रदाय मोठ्या नेटाने चालू केला. हे राष्ट्रीय ब्राह्मण नुसत्या कागदी अर्जाच्या कारस्थानावरच अवलंबून बसले नाहीत. निरनिराळ्या वेळी कंपनी सरकारच्या मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यांच्या छावण्यांपुढे हजारो ब्राह्मणांनी जमून जाऊन प्रतापसिंहाच्या विरुद्ध धार्मिक व सामाजिक अत्याचारांची अकांडतांडवपूर्वक कोल्हेकुई करण्यास सुरुवात केली. चिंतामणरावाने तर नातूचे व्याही कुप्रसिद्ध निळकंठ शास्त्री थत्ते यांच्या अर्धवर्युत्वासाठी ब्राह्मणेतरांना, विशेषतः मराठ्यांना व कायस्थ प्रभूंना
शूद्राधम चांडाळ ठरवणारे अधार्मिक ग्रंथ लिहून प्रसिद्ध करण्याची एक मोठी गिरणीच सांगलीला काढली. छत्रपतींकडून होणाऱ्या ब्राह्मणांवरील अत्याचारांच्या बनावट हकीकती जिकडे तिकडे बेसुमार पसरवण्याच्या कामगिरीने त्यावेळच्या ब्राह्मण स्वयंसेवकांनी अद्भुत राष्ट्रीय कामगिरी बजावली. विशेष चीड येण्यासारखी गोष्ट म्हणजे ज्या शिवाजी महाराजांनी या कृतज्ञ ब्राह्मणांच्या बापजाद्यांची जानवे शेंडी रक्षण केली, त्याच शिवाजीचा अस्सल वंशज प्रतापसिंह छत्रपती हा हिंदूच नव्हे, हा हिंदू धर्माचा वैरी आहे, अशा अर्थाचे मोठमोठे जाहीरनामे चिंतामणराव सांगलीकरांनी शहरोशहरी व खेडोखेडी सर्व हिंदुस्थानभर फडकविण्यात बिलकुल कमतरता केली नाही. इतके झाले तरी नातू-कंपूच्या मार्गात एक मोठा काटा अजून शिल्लकच होता आणि तो मात्र कसल्याही लाचलुचपतीला बळी न पडण्या इतका भक्कम व सडेतोड होता. तो कोण म्हणाल तर ज्याला आद्य छत्रपती शिवाजी महाराज बाळाजी माझा प्राण आहे असे म्हणत असत त्या बाळप्रभू चिटणीसाचा अस्सल वंशज बळवंतराव मल्हार चिटणीस हा होय. बळवंतराव जर आपल्या चिटणीशीवर चुकून माकून कायम राहता तर त्याच्या चिटणीसी लेखणीच्या घोड्यांनी नातू-कंपूच्या दारावर गाढवांचे नांगर फिरवले असते. परंतु चित्पावनी काव्याची पोच जबरदस्त. बळवंतरावाचा पराक्रम नातू जाणून होता. चिटणीस कायम असेपर्यंत छत्रपतीचा रोमही वाकणार होणार नाही ही त्याची पुरी खात्री होती. चिटणीशी लेखणी पुढे परशुरामाच्या वरप्रसादाची पुण्याई वांझोटी ठरणार हा अनुभव त्याच्या डोळ्यापुढे होता. म्हणून हा चिटणीशी काटा उपटण्यासाठी नातूने कर्नल ओवन्सकडून बळवंतराव चिटणीसाला एकाकी अचानक पकडून बिनचौकशीने पुण्याच्या तुरुंगात फेकून दिले. बिनचौकशीने अटक करण्याच्या ब्रिटिश नोकरशाहीच्या पद्धतीविरुद्ध अन्याय म्हणून कोलाहल करणाऱ्या राष्ट्रीयांनी आपल्या संप्रदायाच्या पूर्वजांचे हे हलकट कृत्य विचारात घेण्यासारखे आहे. चिटणीसाचा काटा अशा पद्धतीने उपटल्यावर नातूचा मार्ग बिनधोक झाला. छत्रपतीच्या राजवाड्यातील अनेक प्रामाणिक नोकरांना पकडून लाच देऊन मारहाण करून नाना प्रकारचे खोटे दस्तऐवजी पुरावे तयार केले व रेसिडेंटापुढे खोट्या जबान्या दाखविल्या. काही नातूच्या कारस्थानास बळी पडले व काही स्वामीनिष्ठेला स्मरून आनंदाने तुरुंगात कितपत पडले. बाळकोबा केळकर या कुबुद्धिमान गृहस्थाने बनावट सया शिक्के बनवण्याचे राष्ट्रीय कार्य हाती घेतले. प्रतापसिंह छत्रपती हा ब्राह्मणांचा भयंकर छळ करतो या नाटकाची उठावणी चिंतामणरावाने आपल्याकडे घेतली होती आणि या कामी त्यांनी शंकराचार्याच्या नरडीवर सुद्धा गुडघा देऊन खोटी आज्ञापत्रे बळजबरीने लिहून घेण्यास कमी केले नाही. राजकारणाच्या बाबतीत छत्रपतीच्या गळ्यात कंपनी सरकारविरुद्ध गुप्तकटाची राजद्रोहाची घोरपड लटकावण्याचे पुण्य कार्य मात्र खुद्द महात्मा नातूंनी आपल्या हाती ठेवले होते. या कामी बनावट राजद्रोहाची पत्रे, खलिते, अर्जा या निर्माण करण्याच्या कामी हैबतराव व आत्माराम लक्ष्मण उर्फ आप्पा सिंदकर या दोघा ब्राह्मणेतर पात्रांना हाती धरून बाळाजी काशी किबे आपल्या कल्पकतेची कसोशी करीत होता. अखेर नातू-कंपूचे सर्व कारस्थान शिजून तयार झाले. गोव्याच्या पोर्तुगीज सरकारकडे प्रतापसिंहाने गुप्त संधान बांधून त्याच्या मदतीने इंग्रजांना हुसकवून देण्याचा बनावट कटाबद्दल कंपनी सरकारच्या गव्हर्नराची वेदोक्त खात्री पटली. ब्राह्मणांच्या छळाविषयी कंपनी सरकारने जरी कानावर हात ठेवले कारण धार्मिक सामाजिक बाबतीत तोंड न बुचकळण्याचा त्यांचा निश्चय जगजाहीरच, तरी पण छत्रपतींविरुद्ध स्वराज्यद्रोहाचा आरोप बळकट करण्याच्या कामी चिंतामणरावाचा राष्ट्रीय शंखध्वनी अगदीच काही फुकट गेला नाही. प्रतापसिंहास या सर्व गोष्टी कळत नव्हत्या अशातली गोष्ट नाही. परंतु त्यावेळी घरभेदेपणा अतोनात माजल्यामुळे आणि नातूच्या राष्ट्रीय पक्षाकडून फंद फितुरीचा भयंकर सुळसुळाट झाल्यामुळे महाराजांच्या आत्मविश्वासाने कच खाल्ल्यास त्याच नवल ते काय. तथापि काय वाटेल ते हो, आपण जर कोर्टात कोणाचे वाईट करीत नाही, सत्यमार्गाने जात आहोत आणि कंपनी सरकारशी कोणत्याही प्रकारे दुजाभावाने वागत नाही, तर माझे कोण काय वाकडे करणार अशा प्रामाणिक समजुतीवर महाराजांनी
नातूकंपूच्या वावटळीस तोंड देण्याचा निश्चय केला. चिटणीसाची अचानक उचलबांगडी झाल्यामुळे त्याचा धीर बराच खचला. सरतेशेवटी दैवावर हातबल हवाला ठेवून सत्यासाठी येथील ती संकटे निमूटपणे सहन करण्याचे त्यांनी ठरवले. 22 ऑगस्ट 1839 रोजी मुंबईचे गव्हर्नर सर जेम्स कॉर्नक आपल्या लवाजमानीशी नातूकंपूने शिजवून ठेवलेली गुप्तकटाची अंडी फोडण्यासाठी साताऱ्यास येऊन दाखल झाले. महाराजांना निमंत्रण जाताच दुपारी 3 वाजता ते त्यांच्या भेटीस गेले. त्यावेळी त्यांचं संभाषण सारांश असा: सर जेम्स, तुम्ही आमच्या विरुद्ध गुप्तकट चालवलेला आहे आणि त्याचा सर्व पुरावा माझ्यापाशी आहे. महाराज, काय आपल्या विरुद्ध मी गुप्तकट केला आहे? अगदी बनावट गोष्ट. आपण या बाबतीत वाटेल तर माझी उघड चौकशी खुशाल करावी. सर जेम्स, त्यात काय चौकशी करायची? खऱ्या गोष्टी मला सर्व माहीत आहेत. या उपर चौकशीची यातायात करण्याची आम्हाला जरुरी नाही. आता आपल्याला एकच मार्ग मोकळा आणि तो हा की मी सांगतो या जबानी पत्रकावर आपण मुकाट्याने सही करावी. घासाघीस करायला मला वेळ नाही. महाराज, आपल्याला वेळ नसेल तर मी सर्व कागदपत्रे ओव्हन्स साहेबांना दाखवून त्यांची खात्री पटवून देईन. माझ्यावरील किटाळाच्या समतोल बुद्धीने उघड न्याय व्हावा ही माझी इच्छा आहे. कंपनी सरकारशी दुजाभावाने मी कधीही वागलो नाही. इंग्रज सरकारच्या मैत्रीसाठी मी विहिरीत उडी घ्यायलाही कमी करणार नाही. परंतु माझ्या कल्पनेतही कधी न आलेल्या ज्या घाणेरड्या गोष्टी केल्याचा आरोप माझ्यावर आलेला आहे त्याबद्दल माझा प्राण गेला तरी मी कबुली जबाब देणार नाही. सत्यासाठी प्राण गेला तरी बेहत्तर. सर जेम्स, महाराज, मी काय म्हणतो ते मुकाट्याने करा. त्यात तुमचा फायदा आहे, नाहीतर तुमचे राज्य राहणार नाही हे लक्षात ठेवा. महाराज, मी राज्याची कधीच अपेक्षा केलेली नाही. इंग्रज सरकारच्या दोस्तीचा मात्र मी चाहता आहे. परंतु चौकशीने घाणेरडे बनावट आरोप कबूल करून या राज्यावर राहण्याची माझी मुळीच इच्छा नाही. तुमची इच्छा असेल तर माझे राज्याधिकार आताच घ्या. मी खुशाल भीक मागून आपले पोट भरीन. माझ्या चिटणीसाप्रमाणे मला उचलून तुरुंगात टाकायचे असेल तर खुशाल टाका. तुमच्या संत्रीच्या देखरेखीखाली मी भिक्षा मागून राहीन. आता मी आपल्या बंगल्यावरच आहे. मी येऊन घरी परतच जात नाही. म्हणजे झाले. काय तुम्हाला वाटेल ते करा. सर जेम्स, असे करू नका. मी सांगतो त्याप्रमाणे या कागदावर मुकाट्याने सही करून मोकळे व्हा, नाहीतर मला निराळी तजवीज करावी लागेल. महाराज, तुम्हाला काय वाटेल ती तजवीज करा. ज्या गोष्टी मी केल्या नाहीत त्या केल्या म्हणून आपल्याला लेखी जबानी देऊ काय? ही गोष्ट प्राणांतीही होणार नाही. प्रतापसिंह महाराजांच्या या सत्यप्रिय आणि बाणेदार वर्तनाचे स्पष्टीकरण करण्यासाठी त्यावेळी पार्लमेंट पुढे व्याख्यान देताना मेजर जनरल रॉबर्ट मननी जे उद्गार काढले ते मी आपणास सांगतो. ते म्हणाले, The conduct of Raja of Satara would do honor to the best days of ancient Rome, and is in my opinion in itself a sufficient refutation of all that has been urged against him. म्हणजे प्राचीन रोमन साम्राज्याच्या नैतिक सुवर्णयुगाला साजेशोभेचे वर्तन महाराजांनी केले व त्यांच्या सत्याग्रही तडफडीतच त्यांच्याविरुद्ध रचलेल्या बनावट किंटाळांचा फोलकटपणा सिद्ध होत आहे. महाराजांविषयी भिक्षुकशाहीच्या ज्वलज्जहाल द्वेषाची परिस्फुटता करताना रॉबर्ट्सनी काढलेले उद्गार चालू घटकेला सुद्धा विचार करण्यासारखे आहेत. राष्ट्रीय गुंडांच्या स्वराज्य पुराणाच्या चालू धामधुमीत ते उद्गार तुम्ही नीट मनन करा. The Raja has made many reckless and influential enemies, and particularly that he had incurred the enmity of Brahmins, and as it was on religious grounds that their enmity was founded, their hostility partook of all that deadly hatred which is so often mixed up in polemical disputes. I may add also that there are no persons so unscrupulous as Brahmins when they have Brahminical object to carry. Everything which is likely to promote their views, however unprincipled, is then resorted to, for they think that in such a cause the end follows the means.
I believe among his many enemies, His Highness considers the Brahmin tribe as the most numerous, virulent, and influential. I may state that upon political grounds there exists much jealousy and ill will on the part of that race to His Highness, merely because his restoration to the possession of that small share of power and importance which he now enjoys results from the political overthrow of Brahmin power. लक्षात घ्या मित्रांनो, फार महत्त्वाचं आहे, हिस्टॉरिकल आहे. ब्रिटिश पार्लमेंटमध्ये हे म्हटलं गेलेलं आहे. राजाचे आणि ब्राह्मण लोकांचे भयंकर हाडवैर होते. त्यांचे मूळ धर्मविषयक तंट्यात असल्यामुळे तर भिक्षुकशाही त्याच्यावर जळजळीत आग पाकडीत असे. मी असे स्पष्ट म्हणतो की या भटांना एखादा भटी कावा साधायचा असला म्हणजे ते काय अत्याचार व भानगडी करतील याचा नेमच नाही. त्यांचे बेत साधण्यासाठी करू नये त्या गोष्टीसुद्धा करायला ते मागे पुढे पाहत नाहीत, कारण त्यांना पक्के माहीत असते की हेतू साध्य झाला की साधनाच्या बरे वाईटपणाची चौकशी होते कसली. राजाच्या दुश्मनात ब्राह्मणांचा नंबर अगदी पहिला. शिवाय ते बरेच असून तितके ते राक्षसी व दुष्ट आहेत, तितकेच वजनदारही आहेत. राजकारणाच्या बाबतीत सुद्धा ब्राह्मणांचा द्वेष कमी भयंकर नाही. त्या दृष्टीने तर ब्राह्मण लोकांच्या डोळ्यात तो रात्रभर सलत असतो. त्याचं कारण काय तर पेशव्यांची ब्राह्मणी राजसत्ता नष्ट झाली व या राजाची थोडी बहुत राजसत्ता जिवंत राहिली हेच. सन 1840 सालचे हे उद्गार चालू घटकेला सुद्धा पुण्याची राष्ट्रीय भिक्षुकशाही व कोल्हापूरचे श्री शाहू छत्रपती यांच्या झगड्यात किती सापेक्ष रीतीने सिद्ध होत आहे याचा आपण नीट विचार करा. या हिंदुस्थानात मराठ्यांचे किंवा एखाद्या ब्राह्मणेतरांचे एकही राज्य कोठे शिल्लक राहू नये. जिकडे तिकडे सारी भटभिक्षुकशाही माजावी. ब्राह्मणेतरांवर ब्राह्मणांची सनातन कुरघोडी असावी. यासाठी या राष्ट्रीय गुंडांची केवढी धडपड चाललेली असते हे जर आपण जरा लक्षपूर्वक विचारात घ्याल तर राष्ट्रीयांच्या स्वराज्याच्या गप्पा म्हणजे ब्राह्मण भोजनाच्या खरकट्या पत्रावळी असे जे मी म्हणतो याचा तुम्हाला तेव्हाच उलगडा होईल. तागडीच्या जोरावर संबंध हिंदुस्थानवर तंगड्या पसरवणाऱ्या कंपनी सरकारला सुद्धा छत्रपतीसारखा पाणीदार राजा व त्याचे संस्थान शिल्लक ठेवणे जीवावर आले होते. तशात स्वदेशातलेच ब्राह्मण लोक जर एकमुखाने स्वदेशी राजाला जिवंत गाडण्याची चळवळ करीत आहेत तर त्या चळवळीचा फायदा घेऊन परस्पर 13.5 या न्यायाने नातू कंपूने शिजवलेल्या बनावट राजद्रोहाच्या हंडीने छत्रपतीचा कपाळमोक्ष होत असल्यास कंपनी सरकारला ते हवेच होते. म्हणजे आपला स्वार्थ साधण्यासाठी नातू कंपूने कंपनी सरकारला व कंपनी सरकारने नातू कंपूला परस्पर मिठ्या मारण्यात व्याभिचारी राजकारणाचे बेमालूम डावपेच दोघेही खेळले हा इतिहासाचा पुरावा आहे. कंपनी सरकार आपले काही ऐकत नाही. न्यायाचा प्रश्नसुद्धा ते विचारात घेत नाहीत. उलट हरामखोर ब्राह्मणांच्या पूर्ण पचनी पडून पदभ्रष्ट करण्याच्या धमक्या देत आहेत. अशा परिस्थितीत केवळ सत्यावर भरोसा ठेवून परमेश्वरी इच्छेच्या हातात आपल्या दैवाचा झोला सोडून प्रतापसिंहाने निशस्त्र सत्याग्रह करण्याचे ठरवले. कंपनी सरकारच्या सैन्यबळापुढे छत्रपतींचे सैन्यबळ जरी काहीच नव्हते तरी छत्रपतीच्या तख्तासाठी रक्ताचा थेंब खर्ची घालणारे मावळे मराठे व ब्राह्मणेतर लोक वेळ पडल्यास मधमाशीच्या झुंडीप्रमाणे भराभर बाहेर पडण्यास कमी करणार नाही याची जाणीव कंपनी सरकारला होती. नातूने सुद्धा छत्रपतींचं उच्चाटन करण्यासाठी इंग्रज सैन्याची जय्यत तयारी करण्याचा मंत्र रेसिडेंट ओव्हन्सच्या कानात फुंकला होता आणि त्याप्रमाणे तोफखाना, घोडेस्वार यासह ग्रेनेडियरची 25वी पलटण 31 ऑगस्ट 1839 रोजी पुण्याहून निघून 4 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता साताऱ्यास येऊन धडकली. ग्रामण्याच्या तंत्रमंत्राने, राजकारणाच्या कागदी बुजगावण्याने किंवा मुंबईच्या गव्हर्नरच्या तोंडी धमकावणीस प्रतापसिंहांचा प्रताप जेव्हा केसभर सुद्धा डळमळला नाही तेव्हा इंग्रजी सैन्याच्या हिमतीवर छत्रपतीला अचानक पकडून हद्दपार करण्याचा बळजबरीचा बेत नातू कंपूने ठरविला.
या बेताची कुणकुण महाराजांना लागताच त्यांनी जय्यत तयारीला तोंडघशी पाडण्याचा निश्चय केला. त्यांनी विचार केला की जर मी सर्वस्वी निष्कलंक आहे तर कंपनी सरकारच्या सशस्त्र प्रतिकाराची मी कशाला पर्वा ठेवू. ज्यांनी आपल्या न्यायबुद्धीचाच खून पाडलेला आहे, सांगलीकर, नातू, किव्यासारख्या स्वराज्यद्रोही हरामखोरांना जहागीरांचा मलिदा चोरून माझ्याविरुद्ध उठवलेले आहे, त्यांनी माझ्यावर शस्त्र चालवून माझा घात केला, तर त्यात काय आश्चर्य. ताबडतोब महाराजांनी सेनापती बाळासाहेब राजे भोसले यांच्याकडून स्वतःच्या सैन्याची कवायत करवली आणि आपण स्वतः सैनिकांच्या हातातली सर्व शस्त्रे काढून घेतली. बाळासाहेब सेनापतीच्या कमरेची समशेर काढून घेऊन त्याला निशस्त्र केले. राजवाड्यातल्या पटांगणातल्या सर्व तोफातील दारू काढून त्या पाण्याने धुवून रिकाम्या केल्या आणि सर्व सातारा शहरभर निशस्त्र सत्याग्रहाचा जाहीरनामा पुकारला. प्रजाजनांना गळ्याची शपथ घालून महाराजांनी असे विनवले की आज रोजी कंपनी सरकारच्या गोऱ्या सोजीरांनी जरी तुमची घरेदारे लुटली तरी कोणीही आपला हात वर करता कामा नये. बांधव हो, निशस्त्र सत्याग्रहाची मोहीम महात्मा गांधींच्याही पूर्वी 83 वर्षे आपल्या प्रतापसिंह छत्रपतींनी एक वेळ या खुद्द साताऱ्यात आणि तेही अशा काळात की म्हणताच कंपनीच्या साथीदारांची व सैन्याची एकजात कत्तल करण्याची धमक मावळ्यांच्या मनगटात रसरसत होती, अशा स्थितीत शक्य करून दाखवली. हे ऐकून ज्या अंतःकरणात कौतुकाचा व अभिमानाचा दर्या खवळणार नाही, ते अंतःकरण मर्द मावळ्यांचे नसून कारस्थानी भटांचेच असले पाहिजे. तारीख 4 सप्टेंबर 1839ची संध्याकाळ झाली. आज बाळाची पंत नातूच्या कारस्थानामुळे सातारच्या राजधानीत शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचा भर मध्यरात्री मुर्दा पडणार या कल्पनेने असताच जाणारा सूर्यनारायण रक्ताचे अश्रू टपाटपा गाळीत रक्तबंबाळ होऊन सह्याद्रीच्या शिखराआड नष्ट झाला. स्वराज्यद्रोही आप्पासाहेब भोसला आणि महाराष्ट्राच्या मानेवर सुरी फिरवणारा कसाब बाळाजीपंत नातू या दोघांच्या आधिपत्याखाली गोण्या सोजीरांच्या पलटणी सातारा शहराची सर्व नाकी अडवून उभ्या राहिल्या. रेसिडेंट ओवन्स साहेबांची अश्वारूढ स्वारी इकडून तिकडे भराऱ्या मारू लागली. पण साताऱ्यात त्यावेळी काय होते? जिकडे तिकडे सत्याग्रह, शुद्ध स्मशान शांतता, प्रतिकाराची उलट सलामी छत्रपती देतील ही नातूची कल्पना फोल ठरली. प्रजाजनांनी आपापली भोजने उरकून यथास्थितपणे निद्रेची तयारी केली. खुद्द छत्रपती भोजनोत्तर आपल्या महालात खुशाल झोपी गेले. निष्कलंक मनोवृत्तीला निद्रादेवी बिचकत नाही याचे प्रत्यंतर येथे दिसले. शनिवार वाड्यावर झेंडे फडकवणारे राष्ट्रीय पक्षाचे ब्राह्मणवीर लोकमान्य नातू मध्यरात्रीच्या सुमारास ओवन्सच्या कानाला लागले. राजवाड्याला सोजीरांचा गराडा पडला. घरभेद्या आप्पासाहेब पुढे, पाठीमागे रेसिडेंट ओवन्स आणि 4-5 गोरे सोजीर अशी ही चांडाळ चौकडी. आज आपण ज्या राजवाड्यासमोर जमलेलो आहोत त्या राजवाड्याच्या छातीतला प्राणहरण करण्याकरता यमदूताप्रमाणे हात घुसले. त्यांनी देवघराचे पावित्र्य पाहिले नाही. त्यांनी झनाण्यातील राजश्रियांच्या अब्रूकडे पाहिले नाही. ते खाडखाड बूट आपटीत छत्रपतींच्या शयनमंदिराकडे गेले. आप्पासाहेबांनी हे आमचे दादा असे बोट करून दाखवताच त्या वेळचा महाराष्ट्राचा ओडवायर कॉल ओवन्स झटनिशी पलंगाजवळ गेला आणि गाढ निद्रेत घोरत असलेल्या छत्रपतीला त्याने मनगटाला धरून खसकन पलंगावरून खाली ओढले आणि तुम हमारे साथ चलो असे म्हणून त्यांना तो खेचू लागला. सत्याग्रही छत्रपती काहीही प्रतिकार न करता मुकाट्याने चालू लागले. त्यावेळी ते फक्त एक मांडचोळणा नेसलेले होते. त्याशिवाय अंगावर दुसरे काहीही वस्त्र नव्हते. छत्रपतींची अशा उघड्या बोडक्या स्थितीत उचलबांगडी झालेली पाहून जनानखान्यात हलकल्लोळ उडाला. चाकर माणसे भयभीत होऊन हातात दिवट्या घेऊन सैरावैरात धावपळ करू लागले. एकच आकांत उडाला. सर्व लोक निशस्त्र. त्यातच खुद्द छत्रपतींची सत्याग्रहाची शपथ. त्यामुळे कोणाचाही काही उपाय चालेना. महाराजांच्या दंडाला धरून ओवन्सने त्यांना राजवाड्याबाहेर आणले आणि तयार असलेल्या पालखीत त्यांना कोंबले. जवळच उभे असलेल्या बाळाजीपंत नातूच्या डोळ्याचे पारणे फिटले. परशुरामाचा वर पूर्ण झाला.
शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचे प्रेत भिक्षुकशाहीच्या तिरडीवर चढलेले पाहून रेसिडेंट ओव्हन्सला स्वर्गप्राप्तीचा आनंद झाला. आप्पासाहेब भोसल्याचा घरभेदेपणा कचकावून फळफळला. 1 मिनिटाच्या आत सोजिरांच्या पहाऱ्याखाली सत्याग्रही छत्रपतींची पालखी चालू लागली. प्रजानन भराभर जमा होऊ लागले. मध्यरात्रीची वेळ तरीसुद्धा सातारचा राजरस्ता नरनारींनी गजबजून गेला. आपला छत्रपती असा उघडा बोडका पकडून नेताना पाहून त्यांच्या डोळ्यातून अश्रूंचे धबधबे वाहू लागले. पण करतात काय? सत्याग्रहाची शपथ अक्षरशः पाळणे जरूर होते. इतक्यात कोणी एकाने धावत येऊन आपल्या घरातील एक शाल आणून महाराजांच्या अंगावर घातली. सातारच्या ब्राह्मणेतर प्रजेने छत्रपतींना अखेरचा मुजरा ठोकला आणि किस्ट्रॉल नावाच्या सोजिराच्या अधिपत्याखाली पालखी साताऱ्याच्या हद्दपार झाली. इतक्यात आप्पासाहेब भोसल्याच्या चिथावणीवरून सेनापती बाळासाहेब भोसल्यांना काही सोजिरांनी पकडून धावत छत्रपतीच्या पालखीजवळ नेले व सेनापतीचे पार्सल धाडकन त्याच पालखीत फेकून दिले. बाळासाहेबाने ताडकन पालखीच्या बाहेर उडी मारली आणि त्वेषाने म्हणाला, खबरदार, ज्या छत्रपतीच्या पायाला स्पर्श करण्याची आजपर्यंत कोणाची ताकद झाली नाही त्याच्या बरोबरीला बसून छत्रपतीच्या तख्ताची मी अवहेलना करू काय? मी जरी निशस्त्र असलो तरी अशाही स्थितीत मी 5-50 लोळवायला कमी करणार नाही, हे लक्षात ठेवा. इंग्रजांच्या लोकविस्तृत पॉलिसीप्रमाणे छत्रपतीच्या हद्दपारीचा शेवटचा मुक्काम कोणालाही कळणे शक्य नव्हते. पहिल्या दिवशी किस्ट्रॉल कंपनी 8 मैलाची मजल मारून निमगावात मुक्काम केला. त्या ठिकाणी गाई म्हशी बांधण्याच्या गोठ्यात जेथे शेण किंवा मूत्र सर्वत्र पसरलेले आहे, उंदीर, झुरळे, चिलटे, पिसवा वगैरेचा सुळसुळाट आहे, अशा जागेत छत्रपतींना आणून बसवले. बांधव हो, यावेळची छत्रपतींच्या मनस्थितीची आपणच कल्पना करावी हे बरे. दुसऱ्या दिवशी मागोमाग महाराजांची राणी, कन्या, सौभाग्यवती, गोजराबाई वगैरे कबिले येऊन दाखल झाले. गाई म्हशींच्या गोठ्यात हिंदूंचा बादशाह हरामखोर ब्राह्मणांच्या कारस्थानामुळे अस्ताव्यस्त स्थितीत पडलेला पाहून राजवैभवात वाढलेल्या त्या राजस्त्रियांच्या अंतःकरणाची स्थिती काय झाली असेल याची कल्पना करवत नाही. पण कल्पना कशाला, इतिहास काही मेला नाही. राजहत्येबरोबर बाळाजीपंत नातूला भ्रूण हत्येचे पातक कमवायचे होते. त्या पातकाचा फोटोग्राफ इतिहासात उमटलेला आहे. नातूच्या वंशजांनी आणि त्याच्या स्वराज्यद्रोही राष्ट्रीय सांप्रदायिकांनी आपल्या 42 बापजाद्यांची पुण्याई जरी खर्ची घातली तरी तो ऐतिहासिक पुरावा नष्ट होणे शक्य नाही. आपला प्रियकर बाप, साताऱ्याचा छत्रपती, हिंदी स्वराज्याचा हिंदू बादशाह गाई म्हशींच्या गोठ्यात वस्त्राशिवाय बसलेला पाहून गोजराबाईनं एक भयंकर किंकाळी फोडली व ती बेशुद्ध पडली. बांधव हो, यापुढील प्रकार अत्यंत भयंकर. गोजराबाई 8 महिन्यांची गरोदर होती. बेशुद्ध पडताच तिचा गर्भपात झाला. चहूकडे जंगल, वैऱ्याच्या कैदेत माणसे सापडलेली, अशा स्थितीत त्या बिचारीला कसले औषध आणि कसला उपचार. देवाची खैर म्हणून बिचारीचा जीव तरी वाचला. येथून मुक्काम हलताच तिकडे बाळाजीपंत नातूचे विचारयंत्र सुरू झाले. त्या महात्म्याने असा विचार केला की छत्रपतीबरोबर बाळासाहेब सेनापती असणे ही मोठी घोडचूक. चिटणीसाला असा अचानक उचलून फेकून दिला तशी बाळासाहेब सेनापतीची वासलात लावली पाहिजे, नाहीतर हा छत्रपती त्याच्या सहाय्याने एखादे नवीन स्वराज्य देखील निर्माण करावयाचा. म्हणून बाळाजीपंताने आपला कुळस्वामी ओव्हन्स साहेब याच्याकडून सेनापतीला पकडण्याचे वॉरंट सोडले. वॉरंटातील मजकूर असा होता की साताऱ्यात तुम्हाला लाखो रुपयांचे देणे आहे, ते फेडल्याशिवाय तुम्हाला साताऱ्यातून जाता येणार नाही. हा आरोप बनावट होता हे सांगणे नकोच. तथापि दुसऱ्या मुक्कामावर वॉरंटाची टोळी बाहेर येताच सेनापतीने आपल्या सेवकाच्या अंगावरील उरलेले काही दागदागिने देऊन त्या शिपायाची काहीतरी समजूत करून, कारण हे शिपाई पूर्वी सेनापतीच्या हुकमतीखाली होते व त्यांना खऱ्या गोष्टी माहीत होत्या, त्यांना साताऱ्यास परत रवाना केले. दर मुक्काम घोडदौडीची पायी चाल करून वाटेत बाळासाहेब सेनापतीचा अमांशाचा रोग जडला व रक्त पडू लागले.
म्हणून औषधोपचारासाठी वाटेत मुक्काम करण्याबद्दल छत्रपतींनी क्रिस्टॉल साहेबांची नाना प्रकारे विनवणी केली. ओवेन्स रेसिडेंट हा जसा त्या वेळचा वोडवायर होता, तसाच त्याचा साथीदार हा नराधम क्रिस्टॉल त्यावेळचा डायर म्हटला तरी चालेल. त्याने विनंतीचा अवमान करून मुक्कामाची दौड चालूच ठेवली. मात्र बाळासाहेबाला त्याने एका स्वतंत्र मेण्यात चालविले होते. परंतु औषधोपचाराची तर गोष्ट राहू द्या, पण बिचाऱ्याला नुसत्या अन्नपाण्याचीही कोणी व्यवस्था पाहिली नाही. अखेर एका मुक्कामावर क्रिस्टॉल साहेबाची सहज लहर लागली म्हणून मेणा उघडून पाहतो तर बाळासाहेबाचे प्रेत कुजत त्याला घाण सुटलेली. बाळासाहेबांचा मृत्यू होताच त्यांच्या पतिपरायण पत्नीने 1-2 दिवसातच प्राणत्याग केला. अशा रीतीने बाळाजीपंत नातूने आपल्या ब्राह्मणी कारस्थानाच्या तिरडीवर आप्पासाहेब भोसल्यांच्या हातून बांधलेल्या हिंदवी स्वराज्याच्या मुडद्याची प्रेतयात्रा बनारसला पोचेपर्यंत वाटेत अनेक हत्या घडवल्या. बनारसला महाराज छत्रपती यांना तुरुंगात ठेवले आणि अशा रीतीने सध्याच्या राष्ट्रीय पक्षाचे इतिहासप्रसिद्ध पूर्वज लोकमान्य बाळाजीपंत नातू, चिंतामणराव सांगलीकर वगैरे भूदेवाचे स्वराज्यद्रोही कारस्थान परशुरामाच्या कृपेने तडीस गेले. बाळाजीपंत नातूने कंपनी सरकारकडून जहागिऱ्या मिळवल्या, आप्पासाहेब भोसल्याची दिवाणगिरी मिळवली, नौबदीचे अधिकार मिळवले. बाळा जोशी नावाच्या एका हलकट वाईकर ब्राह्मणाला त्याच्या राष्ट्रीय खटपटीबद्दल जहागिरी बक्षीस दिली आणि नातूचे परात्पर गुरु रेसिडेंट ओवान्स साहेब यांना मुंबई सरकारच्या शिफारशीवरून वार्षिक 400 पौंडाचा जादा मलिदा सुरू झाला. सख्या थोरल्या भावाच्या सर्वस्व घाताच्या रक्तांनी माखलेल्या तख्तावर आप्पासाहेब भोसल्याने 18 नोव्हेंबर 1839 रोजी आपणास राज्याभिषेक करून घेतला आणि रात्री दीपोत्सव करण्याच्या बाबतीत स्वराज्यद्रोही ब्राह्मणांनी कसून मेहनत घेतली. बांधव व स्वराज्याच्या अधःपाताचा हा इतिहास मी आपणास फारच थोडक्यात सांगितला आहे. हा इतिहास मी लवकरच ग्रंथरूपाने बाहेर काढणार आहे. त्यावेळी स्वराज्यद्रोहाच्या रंगपटावर आणखी शेकडो ब्राह्मणवीर, महावीर आणि त्यांची असंख्य अमानुष कारस्थाने आपल्या दृष्टीला पडतील. हा सर्व इतिहास जिवंत राखण्याचे श्रेय एका कायस्थ वीराने मिळविले आहे. प्रतापसिंहावर नातू कंपूने अनन्वित किटाळ उभारून त्यांना तुरुंगात टाकल्याबद्दल त्या अन्यायाची दाद पार्लमेंटापर्यंत पोचवण्याकरिता विलायतेत घेऊन जाणारा सच्चा कायस्थ बच्चा रंगो बापूजी गुप्ते हा होय. याने सतत 14 वर्ष विलायतेत झगडून न्याय मिळवण्याचा प्रयत्न केला. विशेष आश्चर्याची गोष्ट म्हणा किंवा योगायोग गोष्ट म्हणा की ज्या दादजी नरसप्रभूने आद्य छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी स्वराज्य स्थापनेची आण-भाग केली, त्याचाच अस्सल 4थ्या वंशजावर त्याच हिंदवी स्वराज्याच्या भिक्षुक शाहीकडून झालेला खुनाचा न्याय मिळवण्यासाठी विलायतेत जाण्याचा प्रसंग बाबा हा योगायोग विलक्षण नव्हे काय? असो, रंगो बापूजीची विलायतेतील कामगिरी हा एक स्वतंत्र विषय आहे. तो आपल्याला माझ्या पुस्तकातच पाहायला मिळेल. इतके सांगून मी पुरे करतो. हे प्रबोधनकार ठाकरेंचं भाषण. छत्रपती शिवरायांनी सुरू केलेलं हिंदवी स्वराज्य शेवटी कसं नष्ट झालं आणि ते नष्ट करण्याला कोण कारणीभूत होतं हे आपल्याला दिसून येईल. म्हणजे शिवरायांचा अचानक झालेला शंकास्पद मृत्यू, शंभूराजांना पकडून देणारा कंपू आणि प्रतापसिंह राजे भोसलेंना कट करून त्यांना स्वराज्याच्या खुर्चीतून पायउतार करणारे आणि इंग्रजांच्या राज्यामध्ये अटक करून देणारे हे सगळे एकच आहेत. हे राष्ट्रीयतावाले लोक आहेत आणि आज हे कोणत्या विचारसरणीचे आहेत हे माहीत आहे आपल्याला. आणि हे आज देशात आणि राज्यात काय करतायत हे तुम्ही ह्या भाषणाच्या वरून समजून घ्या आणि हे इतरांना देखील शेअर करा, जास्तीत जास्त शेअर करा. जय शिवराय, जय महाराष्ट्र मित्रमैत्रिणींनो.